brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सगळ्यांना मला एकमेकाकडे फेकू फेकू मारलेलं आहे. याच्याकडून त्याच्याकडे ढकल, त्याच्याकडून याच्याकडे ढकल, असं करून त्यांनी मला मारलेलं आहे. सुरुवात करणार होता तो गणेश काकर सरपंच, त्यांनी सुरुवात माझे कपडे फाडण्यापासून केली होती. माझ्या कपडे फाडण्यामाग, माझे लटके तोडण्यामाग त्या 2 पोलीसवाल्याचा पण हात आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी स्त्रीचे कपडे काढले जाते, तिचे लटके तोडले जाते. हा महाराष्ट्र उरलाय. लोणार तालुक्यातील चिखला हा गाव अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आलेला आहे, कारण इथे जो प्रकार घडलेला आहे, शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी आणि हटवण्यासाठी काही लोकांचे 2 गटात इथं वाद झाला होता. त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले होते. व्हिडिओमध्ये असं म्हणजे बोलण्यात आले आहे की महिलांना मारहाण झालेली आहे आणि काही महिलांचे कपडे पण फाडण्यात आलेले आहे. ज्या महिला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या महिला आपल्या सोबत आहे, संजीवनी वाघ. आपण त्यांची चर्चा करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत नेमका तो प्रकार काय होता. मॅडम, व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे, त्यात म्हणजे एक खराब हालात होती, काय सांगा? दादा, पहिले तर 2 गट म्हणता येणार नाही. आमचे 10-12 जण होतो आम्ही, आणि ते समाजकंटक जवळपास 300-400 जण होते. त्यामुळे गटाची हाणामारी झाली नाही, फक्त आमच्यावर अत्याचार झाला. आम्हाला माहित नव्हतं, ते तयारीने सर्व निशी होते. त्याचा प्लॅन होता मला मारायचा, कारण सरपंचाने मला थोड्या दिवसा अगोदर धमकी दिली होती. त्याचे संतोष देशमुख मारलं म्हणे, आम्ही त्याच प्रकारे तुला मारू. त्या दिवशी मी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसलेली होते. माझ्या वहिनी या बाजूला बसलेल्या, माझ्या घरची मंडळी काही 2-3 बाया बाहेरच्या होत्या. त्याच्या बायाने एकदम आमच्या बायावर अटॅक केला. त्याच्या 150-200 बाया होत्या आणि आमच्या 2-4च होत्या. म्हणून मी पण शिवाजी महाराज स्मारकापासून त्याच्याकडे जसे मी तिकडे गेले तसे त्याच्या सगळ्या माणसाने माझ्यावर अटॅक केला. मला साईडला घेऊन 30-35 जणांनी, मला जवळपास 30 जण होते, 25-30 जण, 30 होते. त्यांनी मला गोल्ड रिंगणात घेऊन माझे कपडे फाडले, माझे लचके तोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एवढं मारलेलं आहे मला त्यांनी. लास्टला माझ्या डोक्यात दगड टाकणार होते ते. माझ्या भावानं पोलीसवाल्याला ढकलून, तर जेव्हा आला तेव्हा त्या पोराला ढकल, जो दगड टाकणार होतो राजू सोन्ने होता, आणि तो सुरुवात करणार होता तो गणेश काकर सरपंच. त्यांनी सुरुवात माझे कपडे फाडण्यापासून केली होती. माझ्या अंगावर सगळे निशाणे मी सगळं मेडिकलला दिलेलं आहे. माझ्यासोबत 4 मुलं पण होते. त्या 4 मुलाला अडवायचं काम सानाबंद चांगलं पोलीसवाल्यांनी केलेलं होतं. 4 पोरं माझ्या मारलं दांड्यानं, त्यांनी इथं पकडून ठेवले. ते फक्त तिथपर्यंत येऊ दिले नाही. या माझ्या कपडे फाडण्यामाग, माझे लटके तोडण्यामाग त्या 2 पोलीसवाल्याचा पण हात आहे. ठाणेदार साहेब होते इथं, पण ठाणेदार साहेब यायला मारणं चाललं म्हणून यायच्याकडे गेले. ठाणेदार साहेबांचं माझ्याकडे लक्षच म्हणजे गेलंच नाही. ते 200 महिलेच्या मध्ये होते त्यामुळं. पण ह्या दोघांनी जाणून बुजून माझे कपडे फाडू दिले, जाणून बुजून माझे हाल होऊ दिले. माझी 2 वर्षाची बाशी आहे. माझी मुलगी समजून 2 घंटे बेपत्ता ठेवली. त्याच्यानंतर ती आमच्याच गल्लीच्या पलीकडच्या शेताच्या कोपऱ्यावर सापडली, आमच्या शेजारच्या बाईला. तिला तिच्या कानातली बाळी पूर्ण चपलेली. तिला किती जोरात चापट मारलेली असन गालात, किती जोरात चापट मारलेली असन. ही बाळी पाहिजे किती चपलेली, तिच्या नाकाला पण वरखंडे लागलेले. हिला पाहून घ्या, हिला पण किती मारलेलं आहे. अजून हिची कंप्लेंट झाली नाही. आईचा पाय मोडलेला आहे, तिची कंप्लेंट घेतो म्हणून सांगितली होती की तुमच्या रिपोर्ट मध्ये वैयक्तिक कंप्लेंट घेऊ. त्या दोघीची घेतो म्हणून सांगितली. त्या दिवशी मॅडमनं सांगितलं होतं पुरवणीत तुमचा जबाब घेऊ, आणि त्या दिवशी माझी मनस्थिती नव्हती ठिकाणावर, कारण एकदम एवढं सगळं झाल्यानंतर कोणाची राहते. तर आता त्याला आम्ही पुरवणीत नावं घ्या म्हणून सांगतोय, तेही घ्यायला आले नाही. आमची ही कंप्लेंटही घ्यायला आले नाही, ती कंप्लेंट पण घ्यायला आले नाही. ते अजून अटक केले म्हणून सांगते, कोण केलं विचारलं तेही सांगत नाही. आज घटनेला 3 दिवस झालेले आहेत. आपण कंप्लेंट लोकांची केलेली आहे. किती लोकांवर आपण म्हणजे लोकांचे नाव टाकलेले आहेत? आतापर्यंत 38 जण आहेत. काही महिला आहे, काही पुरुष आहे. काही नाव वाढवायचे, जेवढे मला आठवते तेवढ्याचे नाव घ्या म्हणून सांगितलेलं, कारण ते पूर्ण जेव्हा गोल घेरा करून होते माझ्या बाजूला, आणि असं नाही झालेलं. त्यांनी सगळ्यांनी मला एकमेकाकडे फेकू मारलेलं आहे. ह्याच्याकडून त्याच्याकडे ढकल, त्याच्याकडून याच्याकडे ढकल, असं करून त्यांनी मला मारलेलं आहे. त्यामुळे मी तर कोणत्या समाजाला दोष नाही देत. कोणत्याही समाजाची महिला असेल, कोणीही असेल, तिच्यावर हे परत होऊ नये म्हणून त्या समाजकंटकाला फक्त गुन्हे दाखल करू नका, तर त्याची अशी माझी मागणी आहे. मी सरपंचाचं ते त्यांनी व्हॉट्सअपला व्हायरल केलं.
की मी खोटं बोलते, मी कपडे मी माझे फाडले, माझ्या कपड्याहून वाटत होतं का त्या व्हिडिओ पाहून की मी माझे स्वतः कपडे, आणि त्यालाच विचारा स्वतः, तुम्ही जाऊन विचारा त्याला, पण आज तुझी बायको मंदिरावर कपडे फाडून घेऊ शकते का? एवढं जरी विचारलं तरी चालतं. माझी फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की त्या गुन्हेगाराला शिक्षा, ते 2 पोलीसवाले सस्पेंड झाले पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे. तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मी बाजूला जाणार नाही. मला मला आज महाराजांना आठवून रडावंसं वाटतं की महाराज, तुम्ही ज्या महाराजांनी स्त्रियाच्या रक्षणासाठी एवढं बाजी हे करत होते, ते जीवाची रान करत होते, त्याच शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी स्त्रीचे कपडे काढले जाते, तिचे लचके तोडले जाते. हा महाराष्ट्र उरलाय का? सरपंचाने आपण म्हटलं का सरपंचाने तुम्हाला धमकी पण दिली होती 8 दिवसाआधी, तेव्हा आपण त्यांची कंप्लेंट केली होती. मी कंप्लेंट करायला जाणार होते, पण काही जणांनी मला सांगितलं ते काही करत नाही म्हणे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं गावात वादविवाद लागतील म्हणे, कंप्लेंट करू नको, म्हणून आम्ही ती कंप्लेंट केली नव्हती, नाही तर आम्हाला कंप्लेंट करायला जायचं होतं. तर आज इथं एक मोठा महाराजांचा पुतळा लावण्यात आलेला आहे, काय म्हणाल? महाराज गावात, पहिली गोष्ट तर महाराज छोटं स्मारक असो किंवा मोठं असो, ते आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि हे जे मोठं स्मारक झालं त्यासाठी तर मी खुश झालेली. शिवरात्री आरती मीच घेतली होती. घटनेला 3 दिवस झालेले, आपल्याला मारहाण झालेली. आता या गावात भीती वाटते का आपल्याला, म्हणजे राहण्यासारखी काही, म्हणजे अजून काय आपल्याला असं वाटतं हल्ला होईल आपल्यावर? राहण्यासाठी भीतीच नाही, ते वापस येऊन माझा जीवच घेतील. आणि ते कालही त्या दिवशी त्यांनी तो प्रयत्न केला, दगड टाकत होते. जर त्यांना कसलीच भीती नाहीये, ना पोलीस वाल्याची आहे ना शासनाची, म्हणजे कसलीच भीती नसल्यावरच माणूस हे करू शकतो. एका स्त्रीला पिक्चर टाईप मारल्या जातं, सरपंच 3 बॉक्स दारू आणून पाजतो, त्याच्यानंतर एका महिलेमध्ये सीसीटीव्हीच्या बाजूला घेऊन गोल घेऱ्यात घेऊन मारल्या जाते, कपडे फाडल्या जाते, माझ्या शरीरावर पूर्ण नखाचे वार आहेत, चावलेले हे पोलीस वाल्यांनी पण पाहिले, ते पोलीस मॅडमनी पण पाहिले, हॉस्पिटल वाल्यांनी पण पाहिले, त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यात लिहून. जर इतकं होऊन जर अजून आरोपी पूर्णपणे अटक होत नाही, आणि त्यातल्या त्यात त्या महिला, ज्या महिलांनी पाय मोडला, हात मोडला, केस धरून फिरवल्या महिला माझ्या, त्यांना पण अटक होत नाही आजपर्यंत. आज म्हणजे माझ्या शिवाजी महाराजांचे मावळे गावात आलेले, त्याला पण त्या खालीवर बोलतायत, तरी हे पोलीस प्रशासन करताय काय, काहीच समजत नाही. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की जे येथील प्रशासन आहे, पोलीस प्रशासन ते सहकार्य करत नाही आपल्याला. सहकार्य करत नाही. जर सहकार्य करतं किंवा नाही करत, यापेक्षा जो आम्हाला त्रास होतोय त्याच्या बाबत विचार करून त्यांनी इतका वेळ काऊन लागत आहे. ठीक आहे, त्या महिला आहे, पण मग त्या लोकांनी या महिलेचे कपडे फाडताना, लचके तोडताना विचार केला नाही. आम्ही तर पोलीस वाल्यालाच म्हणतोय त्याला उचला, सुरक्षित आहेत ना त्या. मग काय शेवटी काय मागणी राहील आपली? ते 2 पोलीसवाले सांगळे आणि सानप सस्पेंड झाले पाहिजे. माझे जे स्टेटमेंट आहे, त्यांनी मला सांगितलं होतं उद्या मी पुरवणी स्टेटमेंट घेईल, ती घेतली नाही, ती घ्यावं. ही माझ्या भाषेची, माझ्या ताईची कंप्लेंट आहे, ती पण घेतो म्हणून सांगते, अजून घेतली नाही. 3रा दिवस आहे आजचा, आणि जे सगळे आरोपी ते सगळे आत टाकले पाहिजे. आणि माझ्या कोणत्याही पोरावर, कोणत्याही माझ्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. या होत्या संजीवनी वाघ यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर कोणताच गुन्हा दाखल झालेला पाहिजे, आणि जितके जे आरोपी जे सध्या बाहेर आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने लवकर अटक करण्यात यावी. झक्का खान, बुलढाणा, मुंबई तक.